नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील ऐतिहासिक नगर परिषद म्हणजे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा मागील 2 महिन्यांपासून पगार नसल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचंच आरोग्य हे अनारोग्य झालेलं आहे आणि मुख्य अधिकारी विजयकुमार सरनाईक साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या पगाराच्या बाबतीमध्ये वेळीच आणि वेळेत पगार केला पाहिजे, पण अद्यापही या आरोग्य कर्मचाऱ्याचा पगार वेळेवर न झाल्यामुळे आज या ठिकाणी 23 एप्रिल 2025 रोजी सकाळपासून या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे. तर काही कर्मचारी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? जय श्री लक्ष्मण कुडाळकर. आमची हीच मागणी आहे की वेळेच्या पगारच होत नाहीये. 2 महिने झालं पगार दिला नाही, 9 महिने झालं पीएफ भरला नाही. आमचा आपला पगार हो बाकीचं काही. बर, पगार झाला नाही. तुमचं जगणं कसं आहे? एकतर महागाईचा जमाना आहे, यामध्ये तुम्हाला किती पगार भेटतो? 13,000 रुपयेच भेटतो. लोकांकडे आम्हाला पैसे काढावे लागतात, त्याच्यानंतर घर चालतं आमचं. बर, काय नाव तुमचं? काय अडचणी आहेत? बऱ्याचशा महिला आहेत ज्यांच्यावर घराची जबाबदारी आहे आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेचं आरोग्य सांभाळणारे आरोग्य कर्मचारी आहेत. यांना कुठल्या सुविधा भेटतात त्या पण जाणून घेणारे. काय नाव तुमचं? काय सांगा? नमस्कार, मी राजेंद्र मारुती बिनगुडे बोलतो. आमच्या मागण्या असं आहे की लेबर लोकांच्या वेळेवरती पेमेंट नाही आहे. आज महिना झाला, 22 तारीख देतात, 10 तारीख देतात, 15 तारीख देतात. वेळोवेळी असेच फसवणूक करतात आमची. हे ठेकेदारांचे कॉन्ट्रॅक्टदारवाले सुद्धा असेच करतात की 10 तारखेला करतो, 12 तारखेला करतो, 15 तारखेला करतो म्हणून सांगिततात. अजून पेमेंट नाही. 22 तारीख आली, 23 तारीख आली, आज तरी अजून सुद्धा पेमेंट नाही. शिवसाहेब म्हणले 15 तारखेला करतो, 15 तारखेला शिवसाहेब गेले बाहेर निघून. आता गेले शिवसाहेब गेले हिमालय परदेशात मजा करायला गेले तिकडे. आणि आमचे गोरगरिबांच्या इकडे घरी अन्न नाही खायला, कोणाच्या घरात मीठ नाही, कोणाच्या घरात गॅस नाही, सिलेंडर नाही. लोकांचं घर भाडं टाकलेलं आहे. लोकांचे मालक तिकडे त्यांना ओरडतात की तुम्ही घर भाडवारा म्हणून. एवढी महागाई झाली, भाजीपाला स्वस्त नाही राहिला. लोकांना डब्याला आणायला भाजीला काय नाही, करायचं कसं काय आम्ही? काय नाव तुमचं? काय सांगा? किशोर बाळू कांबळे. वेळेवर पगार होत नाही, कर्ज काढून आम्हाला घर चालवायला लागतं. घर मालक ओरडतात आज उद्या सर्वच चाललेलं असं. आज करू उद्या करू. घर मालकांना आम्ही कर्ज काढून पैसे देतो. काय नाव तुमचं? काय सांगा? कवी कसबे. यांचं प्रत्येक महिन्यामध्ये असंच आहे. कुठल्याच महिन्यात पेमेंट टायमात नाही. त्यांना लेटक द्या, काही करा, तरी तोच त्यांचा आहे. आम्हाला ठेकेदार कोण आहे तुमचा? काय नाव ठेकेदाराचं? पद्माकर गागुले. तो डायरेक्ट म्हणतो नगरपालिकेने दिलं तर मी करतो, नगरपालिका देत नाही तर मी कुठनं करू म्हणतो. आणि त्याचे बी एक मान्य नाही. बघा त्यांनी 4 पगार त्याच्या पदरून केलेले आहेत. तो तर कोटपर्यंत देईन. आमचं म्हणणं आहे आमचं पेमेंट आम्हाला टायमात हो आणि आम्हाला पीएफ SI आमचे टायमात भरले जावं. बरं, तुम्हाला काय विमा आहे तुमचा? नगर परिषदेकडनं तुम्ही काय सुविधा तुम्हाला दिल्या जातात? आम्हाला काही सुविधा नाही दिलेल्या नगरपालिकेने. 2 महिने आम्हाला गनबूट भेटत नाहीत. युनिफॉर्म 3 वर्ष झाले युनिफॉर्म नाहीत, की ग्लोव्ज नाहीत, काहीच सुविधा नाही आम्हाला. तुम्ही हा कचरा उचलत असताना बरेचसा घातक कचरा असतो, त्यामुळे हाताला लागून जखमा होतात, तुमचं अनारोग्य होतं. मग या बाबतीत तुम्हाला संरक्षण कवच तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडनं काहीच नाही. तर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नागरिकांचं आरोग्य जपणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याचा मागील 2 महिन्यांपासून पगार नाही आणि पगार नसल्यामुळं अखेर यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. जे ठेकेदार आहेत पद्माकर आगिवले, ते सांगतात नगर परिषदेकडनं पैसे आल्यानंतर आम्ही ह्यांचा पगार करू, पण नगर परिषदेला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी नाही का? त्यांना जो मिळणारा तोकडा पगार आहे, महागाईच्या काळामध्ये त्यांच्या या पगारामध्ये घर चालत नाही, तरी ते तळेगाव दाभाडे नगर परिषदेचं आरोग्य राखण्याचं काम करतात. काय नाव तुमचं? काय सांगाल? माझं नाव बालाजी बळीराम घोडजकर आहे. मी तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये येतात 2 वर्ष झालं कामाला आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये घाण कचरा काढणे हे आमचं काम आहे.
आरोग्य हे एक नावाला आहे, फक्त घाण कचरा काढणे हे आमचं काम आहे. मग आमची इज्जत कुठं आहे इथे? फक्त घाण कचरा काढायला का? मग आम्हाला पेमेंट तर दर महिन्याला व्यवस्थित टाईमवर झालं पाहिजे ना. पेमेंट 10 तारखेला 12 तारखेला झालं तर आमचा रूम भाडं, आमचं खाणं पिणं, आमचे लेकरं आहेत लहान लहान, त्यांना काय आम्ही द्यावं, काय खाऊ घालावं, हे आमचं उदरनिर्वाह आम्ही बाहेरून दुसरीकडून पैसे काढून आम्ही करतो. मग यांना कळायला पाहिजे ना कॉन्ट्रॅक्टरला की बाबा यांचं पेमेंट तर महिन्याला करायला पाहिजे. एवढं घाणीचं काम करतं. पेमेंट पण नाही. पेमेंट 2 महिने कंप्लीट झाल्यावर 25 तारीख 26-27 तारखेला पेमेंट केलं. आम्ही खायचं काय? आणि पण परत कामाला जर नाही आलं तर तुमचे एवढे पैसे कापणार, तेवढे पैसे कापणार. आम्हाला पहिलं पेमेंटच आहे 15,000, त्याच्यामध्ये पण आमचा PF SI वगैरे कट होतो. 13,000 रुपये आमच्या हातात येतात. मग कोण काम करणार आहे? तरी पण आम्हाला कामाला यावं लागतं. पण ह्यांना कळायला पाहिजे ना, आमचं पेमेंट महिन्याला 10 तारखेला तरी करावं. यांनी 10 तारखेला पण पेमेंट नाही करत. 25 आणि 26 तारखेला पेमेंट केल्यावर आम्ही घर कसं चालवायचं साहेब? घर कसं चालवायचं सांगा ना. बरेच महिला आहेत, आम्ही महिलांकडनं पण जाणून घेणार आहे. काय किती महिने झालं तुमचा पगार भेटला नाही? काय नाव? सर 2 महिने होते पगार नाही आमची वेळेवर, तरी आम्ही कामाला येत राहतो. तर काय म्हणणं आहे नगर परिषदेकडे? काय आमची वेळेला पगार व्हायला पाहिजेत, आमचं एवढीच इच्छा. तर बरेचशा महिला या ठिकाणी आहेत. घर चालवत असताना बरेचशी कसरत करावी लागते. काय नाव तुमचं? काय अडचणी? माझं नाव रेखा डांबरे. मला एवढंच कळतं की आमदारांनी पण थोडंसं ह्याच्यात आम्हाला मदत केली पाहिजे ना, सहकार्य केलं पाहिजे. आम्हाला एक 30 दिवस काम केलं तर आम्हाला 13,000 पेमेंट भेटतो. बरं, मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके या ठिकाणीच राहतात. मग तुम्ही त्यांच्याकडे गेलात का या पगारासंदर्भात? नाही गेलो, आता जाणार आहे. सुनील अण्णा शेळकेकडे आम्ही जाणार आहोत. सुनील अण्णा शेळकेला आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेट देणार आहोत, प्रत्यक्ष जाऊन बोलणार आहोत. त्यांनी आमची समस्या दूर करतील हे आमचा हेतू आहे. बरं, काय नाव? काय सांगाल? दशरथ हरिभाऊ लांडे माझं नाव. कारण आमच्या कामगाराला काही सुविधा मिळत नाही. वेळेच्या वेळे हँगलोज मिळत नाही. वेळेच्या वेळे कुठले पहिल्या साड्या दिल्या, पहिल्या वर्षी ड्रेस दिले, पण आता 2 वर्ष आले काही देत नाही हा कॉन्ट्रॅक्टदार. कारण पगार तर वेळेवर नाहीये. PF नाही, SI नाहीये, काही नाहीये. कामगारांनी करत नाही. एखाद्या नागरिकांनी मांजर जरी उचलून टाकली ना तर साहेब लोक रस्त्यावर फोन करतात, जा ते पहिली मांजर उचल. घूस टाकली तर घूस उचल म्हणतात. या कॉन्ट्रॅक्टदाराचं करायचं काय? हा कॉन्ट्रॅक्टदार नाही पाहिजे ना आम्हाला. जो नवीन कॉन्ट्रॅक्टदार येईल त्यांनी पगार वाढ करूनच कामगाराला आज कामाला लागणार. बस, त्याच्याशिवाय लागणार नाही. त्याची बाजू 10 वेळा उचलली मी, पण तो काय 10 वेळा फोन करतो मी, उचलत नाही. 10 वेळा फोन करतो, उचलत नाही. आम्ही त्याचे नोकर आहे ना, मग त्याने उचलायला पाहिजे फोन. त्याचे फोन उचलत नाही, त्याचा राग आलाय मला. काल 11 वाजता पगार करतो म्हणला, 11 वाजता. काय काही सुविधा देत नाही. गनबूट नाही कामगाराला. एक घंटा गाडी काम करतात. एका माणसाला दाखवाले ड्रेसवर ये इकडं, ड्रेसवर आहे का? ड्रेसवर एकाला गनबूट नाही, हँगलोज नाही, बाहेरला साड्या होत्या. हॅलो, मी मैपत साधू सेनस. अहो, याच्या पहिले संजू शेट होते, ठेकेदार बेगडे, जे त्या टायमाला ते तरी एवढं आम्हाला सगळं देत होते. गमबूट द्यायचे, सर्व द्यायचे. नाही ते त्यांच्या पगारातून ते स्वतः आम्हाला घरातून पैसे द्यायचे. ते संजू शेट बेगडे होते त्या टायमाला. बरे कमी पगारात आम्ही काम करत होतो, पण वेळ तरी पगार देत होते. अहो, इथं काय 20 आणि 25 तारीख ऍडव्हान्स माहिती तरी देत होते. ते हे काही देत पण नाही आता. काय नाव? साधा दशरथ हरिभाऊ लांडे. साधा कुणाच्या घरात मैत झाली तर ऍडव्हान्स 5,000 नाही, 500 रुपये पण नाही देत. काय कुणी पाठवून देत नाही. मला दिलं नाही. या कॉन्ट्रॅक्टदाराची अशी बंधन आहे. तळेगावचे जे कॉन्ट्रॅक्टदार होते ना, अहो घरी जाऊन त्यांच्या पोच पैसे करायचे. घरी जाऊन 10,000 रुपये. बाबा जाऊ, त्यांच्या घरचं कोणतरी वारलंय, आई वारली, बहीण वारली, मावशी वारली, कुणी का वारलं, 10,000 रुपये त्यांच्या घरी मैतीसाठी खर्च करायचे, देऊन यायचे. पण हा कॉन्ट्रॅक्टदार आज जर 10,000 मागितले ना तर महिन्याला पण देत नाही. तर बघूयात आता तळेगाव दाभाडे नगर परिषद जे आहे या आरोग्य कर्मचाऱ्याच्या प्रश्नाकडे कसं पाहते. काय नाव आणि काय? ऐका ना. सुविधा भेटल्याशिवाय कुणीच कामाला लागायचं नाही. शोभा वाघमारेचं सांगते, शोभा भोसलेचं. आज ती आपल्यात कामाला आहे. झालं 4-5 वर्ष कामाला होत आल्या. आज तिचं पोरग लोकलनं ढकललं.
खाली. आज त्या पोराला 10,000 रुपये 10 लाख रुपये खर्च सांगितलंय. आज तिच्याकडे 1 रुपयाचा सुद्धा नाहीये, 1 रुपया नाहीये तिच्याकडे. मग आज मदत करायला तर पाहिजे ना ह्या लोकांनी. बरं आम्ही करायचं म्हणलं, आमच्यापाशी पगार असला तर आम्ही मदत करणार ना. आज ती पोरग आयुष्य मध्ये, मग हे कुणी करायचं? पगार दिला आम्हाला तर आम्ही पण करणार, पण तुमचं बी कर्तव्य आहे ना, कामाला बाय हाय म्हणल्यावर. ह्यासाठी घोषणा. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. जोपर्यंत आमच्या समस्या कुणाला कामावरून काढलं, आम्ही काम चालू करणार नाही. एक मिनिट, जो कुणाला कामावरून काढलं, कामगाराची चुकी नाही पाहिजे, मग आम्ही त्याला काय करायचं ते करू. हा, कामगार एकजुटीचा. मागण्याबद्दल घोषणा. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. बर, आता तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये कचरा तसाच पडलेला आहे, कचरा साठलेला आहे. तुमचे पगार झाले नसल्यामुळे या ठिकाणी काम बंद आंदोलन आहे. तर काय पावित्र्य आहे तुमचा? आमचा पगार वेळेवर देणे. काय पगार वेळेवर देणे, 10 तारीख ते 15 तारीखच्या आतमध्ये आम्हाला पगार करणे. कुठला कॉन्ट्रॅक्टदारी जरी आला इथून पुढं, त्यांनी 10 ते 15 तारखेपर्यंत पगार करणे. बस हा पगार. बघूया तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीनं या आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार केव्हा होतोय. 2 महिन्यापासून पगार नसल्यामुळे जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.